म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला, यांच्या आदेशाला आव्हान देण्यात आले ठाकरेंकडून। त्यानंतर मग सिब्बलांनी म्हणजेच उद्धव ठाकरेंनी एक पुढचा युक्तिवाद असा केला की जर पार्टीमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावरती निर्णय करता येत नव्हता तुम्हाला की कुणाच्या सोबत पार्टी आहे किंवा कुणाच्या सोबत संघटना आहे, तर तुम्ही तो निर्णय न करताना अनडेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्यूशन आहे हे कशाच्या आधारावर ठरवलं। म्हणजे पहिल्यांदा तर सिब्बलांचं म्हणणं आहे की आयोगाने या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या वादांवर सुनावणी घेण्याची आवश्यकता नव्हती, कोणती प्रक्रिया करण्याचीच आवश्यकता नव्हती डिस्प्यूट संदर्भातला। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा वाद यापूर्वी करून झालेला आहे किंवा हा युक्तिवाद यापूर्वी झालेला आहे। दिल्ली उच्च न्यायालयात तर एक रीतसर अर्ज दाखल करण्यात आला होता, आयोगाच्या प्रक्रियांवर स्थगिती द्या, तीच मागणी उद्धव ठाकरेंनी परत सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली होती की आयोगाच्या सुनावण्यांवरती स्थगिती द्या, परंतु त्यावेळी स्थगिती देण्यात आली नाही। त्यामुळे तरी सिब्बल आज असं सांगतायत की आयोगाकडे अधिकारच नव्हता या सगळ्या प्रकरणात एंट्री करण्याचा किंवा या सगळ्या वादामध्ये घुसण्याचा। हा वाद विधिमंडळ पक्षामध्ये सुरू होता तर विधिमंडळ पक्षात त्याचा निर्णय झाला असता। राजकीय पक्षाचा वाद आहे हे निवडणूक आयोगाने 3 पत्रांच्या आधारे ठरवलं। त्यापैकी एक पत्र एकनाथ शिंदेंनी लिहिलेलं आहे आणि इतर 2 पत्र ही उद्धव ठाकरेंच्या वतीने लिहिण्यात आलेली आहेत। तर या 3 पत्रांच्या आधारावरच आयोगाने ठरवलं की आता वाद झालाय आणि वाद झालाय त्यामुळे हा आयोगाचा अधिकार आहे की चिन्ह कोणाचं, पक्ष कोणाचा, आणि म्हणून आयोगाने त्यावर सुनावण्या घेतलेल्या आहेत। त्यामुळे पहिला मुद्दा आयोगाच्या एंट्रीला धरून आक्षेप आहे सिब्बलांना। त्यानंतर निवडणूक आयोगाने सादिक अली प्रकरणातलं जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं, त्या जजमेंटमधल्या ज्या ट्रिपल टेस्ट आहेत, 3 टेस्टच्या आधारे निर्णय करायचा की पक्ष कुणासोबत, त्या 3 टेस्टमधली पहिली टेस्ट ध्येय उद्दिष्टांची आहे, दुसरी टेस्ट पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसार, पक्षाच्या संविधानानुसार पक्ष संघटना कुणासोबत आहे ही आहे, आणि तिसरी टेस्ट, तिसरा निकष हा कोणत्या गटासोबत आमदार आहेत, कोणत्या गटासोबत खासदार आहेत, ही तिसरी टेस्ट आहे। आता सिब्बलांचं असं म्हणणं आहे की पहिल्या 2 टेस्टच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने जे म्हटलं, ज्यावेळी धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदेंना मिळालं होतं तेव्हा निवडणूक आयोगाने म्हटलं की पक्षाच्या ध्येय उद्दिष्टांच्या बाबतीत दोन्ही गटांचे एकमेकांच्या विषयी वेगवेगळे दावे आहेत। कारण एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांनी म्हटलं होतं की मी काँग्रेससोबत जाणार नाही, मी माझं दुकान बंद करेन, पक्ष बंद करेन, पण मी काँग्रेससोबत जाणार नाही। त्या बाळासाहेब ठाकरेंच्या ध्येय उद्दिष्टांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली। उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की आम्ही जे सरकार स्थापन केलेलं आहे ते सरकार हे सोडून गेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार, त्यामुळे त्यांनी ध्येय उद्दिष्टांना तिलांजली दिली। त्यामुळे याविषयीचे वेगवेगळे दावे प्रतिदावे आहेत आणि हे थेट ठरवता येणार नाही, कारण या बाबतीत काही ठोस ठोकताळे आपल्याला गृहीत धरता येत नाहीत। त्यानंतर मग पार्टी कॉन्स्टिट्यूशनचा विचार निवडणूक आयोगाने केला की पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसार संघटना कुणासोबत आहे। त्या बाबतीत निवडणूक आयोग असं म्हणाला की पार्टी कॉन्स्टिट्यूशन हे पहिल्यांदा एकतर शिवसेनेचे रेकॉर्डवर नाहीये, 2018 सालचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते लोकशाही तत्वांना धरून नाहीये। ज्या पक्षाचा प्रमुख एक बॉडी नियुक्त करतो त्या बॉडीकडून, म्हणजे त्या बॉडीकडून दुसरी कार्यकारिणी, एक दुसरी बॉडी नियुक्त केली जाते आणि तीच बॉडी पुन्हा पक्षप्रमुखांना नेमते। त्यामुळे इथे लोकशाहीचं प्रिन्सिपल तत्व फॉलो होत नाही हेच निवडणूक आयोगाने म्हटलं। आणि त्याचवेळी हे देखील म्हटलं की आम्ही अपेक्षेप्रमाणे जी आवश्यक बदल करून पक्षाची घटना रेकॉर्डवर पाठवायला सांगितली होती निवडणूक आयोगाच्या, ती निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर पक्षाची घटनाच नाहीये। त्यामुळे पक्ष घटनेच्या नुसार, पक्षाच्या संविधानानुसार एकनाथ शिंदेंकडे शिवसेना आहे की उद्धव ठाकरेंकडे शिवसेना आहे याचा निर्णय करता येत नाही। आणि मग तिसरा निकष हा निवडणूक आयोगाने गृहीत धरला, जो तिसरा निकष होता आमदार कोणासोबत किती आहेत, खासदार कोणासोबत किती आहेत, आणि त्या आधारावर तेव्हाचे जे आमदार एकनाथ शिंदेसोबत होते, तेव्हाचे जे खासदार एकनाथ शिंदेसोबत होते, त्यामध्ये जवळपास एकूण 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांपैकी 76% मतं लोकसभा निवडणुकीतली ही त्यावेळी एकनाथ शिंदेंकडे आलेली होती आणि विधानसभेतली लोकसभेतली 73% मतं आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांच्या टक्केवारीतील 76% मतं ही एकनाथ शिंदेंकडे आलेली होती। आणि या सगळ्याच्या आधारे त्यांनी सादिक अली प्रकरणातलं निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाचं, त्या निकालपत्रात उद्धृत केलेल्या 3 टेस्ट, 3 कसोट्यांचा विचार करून निर्णय केलाय। आता कपिल सिब्बल असं म्हणतायत की पार्टी कॉन्स्टिट्यूशनची जी टेस्ट आहे ती तुम्हाला बायपास करता येणार नव्हती, ती बायपास करण्याचं काही कारण नव्हतं आणि तरी सुद्धा तुम्ही ही बायपास केलीत। तुम्ही म्हणताय की एखादा पक्ष हा जर
लोकशाही तत्वांना धरून नसेल तर त्याविषयीचा निर्णय कसा होणार, तो निर्णय कशाच्या आधारावरती इलेक्शन कमिशन करणार असं सध्या म्हणतात. त्यामुळे सिब्बलांनी आज नॉमिनेटिंग ऑफिस बेअरर्स म्हणजे जे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलं की नियुक्ती करणं पदाधिकाऱ्यांची हे देखील लोकशाही विरोधी असू शकतं अशा स्वरूपाचा सवाल हा सरन्यायाधीशांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजे तर त्या आधारावरती आता ही सुनावणी आजची सुनावणी जवळपास निष्कर्षाप्रत येते आजची असं कळतंय. पण आताही सर्व न्यायाधीशांमध्ये आपापसात चर्चा सुरू आहे. आता न्यायाधीश हे उठलेले बेंच रेज झालेला आहे आणि सुनावणी संपलेली आहे. आपण विचार करतोय की आजची सुनावणी संपली आहे आणि उद्या पुन्हा एकदा या प्रकरणावरती सुनावणी होईल. त्यामुळे या संदर्भात आज जी सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये, ज्या सुनावणीमध्ये सध्या कपिल सिब्बलांनी काही प्रमुख मुद्द्यांवर युक्तिवाद केला, त्यापैकी सिब्बलांचा एक आग्रह होता की कोणत्याही प्रकारे यामध्ये निवडणूक आयोगाने शिरण्याची गरज नव्हती. निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणात डिस्प्यूट आहे हे गृहीत धरून ते डिस्प्यूट डिसाईड करण्याची आवश्यकता नव्हती असं कपिल सिब्बलांनी म्हटलंय. त्याशिवाय सिब्बलांचं म्हणणं होतं की विधिमंडळाचे आमदार कोणासोबत किती आहेत, खासदार कोणासोबत किती आहेत हे मोजण्यापूर्वी तुम्ही निर्णय करायला हवा होता की खरोखरच पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसार संघटना कोणासोबत आहे, ती संघटना उद्धव ठाकरेंसोबत होती. या दरम्यान न्यायाधीशांनी काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेत. सरन्यायाधीश सूर्यकांत असं म्हणाले की तुम्ही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करता तर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं हे लोकशाही तत्व विरोधी असू शकतं, लोकशाही विरोधी असू शकत नाही का. त्यावर सिब्बलांनी काँग्रेसचं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं की युथ प्रेसिडेंटची नियुक्ती होते, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटची काँग्रेसमध्ये नियुक्ती होते, प्रदेशाध्यक्षांची सुद्धा नियुक्ती होते. त्यामुळे पार्टी स्ट्रक्चर कसं असावं, पार्टीतील लोकशाही असली पाहिजे का, तर असाही प्रश्न न्यायाधीशांनी विचारला सिब्बलांना की तुमचं म्हणणं असं आहे का की पार्टीमध्ये लोकशाही असण्याची आवश्यकता नाही. त्यावर सिब्बल म्हणाले की लोकशाही असली पाहिजे, परंतु लोकशाही स्ट्रक्चर कसं असेल, त्या लोकशाही तत्वाचं पालन कसं केलं जाईल हे कशाच्या आधारावर ठरवलं जाणार आणि निवडणूक आयोग कोणत्याही पक्ष संघटनेला किंवा कोणत्याही पक्ष संघटनेच्या संविधानाला अनडेमोक्रॅटिक कशाच्या आधारावर ठरवणार असं सिब्बलांनी म्हटलं. सिब्बलांनी या सगळ्यामध्ये मूळ मुद्द्याला हात घातला. 2010 साली ज्यावेळी या सर्व पक्षांना संविधान आपापले अपडेट करण्याचे आणि ती रेकॉर्डवर पाठवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या, त्यावेळी सुद्धा त्यामध्ये या सूचना किंवा या मार्गदर्शक सूचना या निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. ते कायद्यात कुठे लिहिलेलं नाही, ते संविधानात कुठे लिहिलेलं नाही असा युक्तिवाद हा कपिल सिब्बलांनी केला. त्यावर सुद्धा न्यायाधीशांनी म्हटलं की पक्षात लोकशाही नसली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का, किंवा लोकशाही नसेल तरी चालेल असं तुमचं म्हणणं आहे का. तर त्यावर सिब्बल म्हणाले की ती लोकशाही कशी असावी हे मात्र परस्पर आयोगाकडून ठरवलं जाऊ शकत नाही. त्यावर पुन्हा सरन्यायाधीशांनी काही प्रश्न उपस्थित केले होते की ऑफिस बेअरर्सची अपॉइंटमेंट, कारण शिवसेना पक्षाच्या या सगळ्यामध्ये असे शब्द आहेत की नॉमिनेटिंग ऑफिस बेअरर्स म्हणजे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. तर नियुक्त करणं पदाधिकाऱ्यांना म्हणजे पण लोकशाही विरोधी किंवा लोकशाहीला धरून नाही असं असू शकतं. तर त्यावर सुद्धा सिब्बलांनी आज युक्तिवाद केलेला आहे. आज जवळपास सिब्बलांनी पूर्ण वेळ निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा कशा प्रकारे चुकीचा होता, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला किती वेगवेगळ्या स्वरूपाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामध्ये कमतरता आहेत, या सगळ्यामध्ये यावर त्यांचा उल्लेख होता. त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की जर तुम्ही विचार केलात तर या सगळ्या संविधानाला धरून 2018च्या संविधानाअंतर्गतच या सर्व पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. मग त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, त्यांच्या सोबतचे आजचे सगळे मंत्री असतील. तसंच जर 2018चं संविधान हे अनडेमोक्रॅटिक होतं तर मग त्या अंतर्गत पक्षाचे सगळे चाललेले कार्यक्रम, पक्षाकडून ज्यांना जे लाभ मिळाले ते सुद्धा अनडेमोक्रॅटिक होते असं म्हणता येईल का, असंही सिब्बलांनी म्हटलेलं आहे. आणि सिब्बलांचा आता प्रयत्न सुरू आहे की निवडणूक आयोगाच्या एकूण जो निर्णय आहे त्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा. आणि सिब्बलांकडून आता हा युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू झालेला आहे. जवळपास 3 दिवस झाले या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. गेल्या आठवड्यामध्ये 2 दिवस या प्रकरणावर सुनावणी झाली होती आणि त्यानंतर आजचा 3रा दिवस, ज्या दिवशी सिब्बल सलग 3 दिवस युक्तिवाद त्यामुळे आजची ही जी सुनावणी आहे ती पार पडलेली आपण बघतोय. प्रामुख्याने आजच्या सुनावणीमध्ये आपण बघायचं तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेत. तुर्तास धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात. काल मुंबईमध्ये भाजपची तिरंगा रॅली जशी पार पडली, आज पुण्यामध्ये तशाच पद्धतीची भाजपची तिरंगा रॅली पार पडते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आजच्या पुण्यामधल्या भाजपच्या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.
तर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते आणि काही पुणेकर देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपण बघतोय. नागरिकांमधली राष्ट्रभावना जागृत करण्याचा उद्देश या रॅलीमागचा असल्याची प्रतिक्रिया भाजपकडून येते आहे. मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री या रॅलीमध्ये सहभागी होतील. मुख्यमंत्री पुण्यामध्ये पोहोचतील. चंद्रकांत पाटील हे सध्या आपण पाहतोय भाजपकडून या रॅलीमध्ये सध्या पोहोचलेले आहेत. काल मुंबईमध्ये देखील अशाच पद्धतीची तिरंगा रॅली आयोजित करण्यात आलेली होती. शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला या रॅलीविषयीची अधिकची माहिती देत आहेत. शिवानी,